सोपान पवार यांची नार्को टेस्ट व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे। दत्ता सोपान पवार नार्को टेस्ट कारवाई सुरू आहे, तसेच दत्ता सोपान पवार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासांती जे निष्पन्न होईल त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल। आंदोलनकर्त्यावर अमानुष करणारे सोमनाथ सूर्यवंशी जीवे मारणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। या बाबतीत तेलगावकर प्रथम न्यायदंडाधिकारी परभणी ही चौकशी करत असून नमूद विषय सध्या त्यांच्या अखत्यारीत आहे। आंदोलनकर्त्यावर आपल्या मागणी आहे की खोटे गुन्हे आंदोलनकर्त्यावर असलेले गुन्हे मागे घेण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल। बी.आर. आंबेडकर असे नाव असलेल्या मोटरसायकल फिरवणारे पोलीस कर्मचारी यांना सुद्धा निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करणे। 2 पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। काही ते आदेश घेऊन आलेले आहेत आपल्याला देखील। गठीत केलेली न्यायालयीन चौकशी न्यायाधीश मान्य नाही ही शासन स्तरावर बाब आहे। आपले म्हणणे शासनाकडे पाठवले जाईल। आदरणीय मेघनाताईंनी आणि दस साहेबांनी ती 1 सदस्यीय समिती अमान्य केली आणि आपल्याला 3 सदस्यीय समिती ते देणार आहे। आंदोलन करण्याची आरोग्य तपासणी करणारे आरोग्य अधिकारी जेलर यांच्यावर कारवाई करून सेवेतून निलंबित केले। सदर प्रकरणात तेलगावकर जे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांनी चौकशी सुरू आणि कारवाई होणार आहे। पोलीस स्टेशनमधले सगळे शिशी जप्त करावेत, ते जप्त केलेले आहेत ऑलरेडी जज साहेबांनी। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 1 कोटीची आर्थिक मदत या दोन्हींची होती। पण आपल्या सगळ्याला सांगू, आपण सगळे पत्रकार आणि नेते आहेत की शासनाची आतापर्यंत 10 लाख रुपये अशा स्थितीत 10 लाख रुपये देण्याचीच होती। पण मेघनाताईंनी विषय लावून धरलेला आहे, जज साहेबांनी विषय लावून धरला आहे। त्याच्यामुळे शासनाने ते 10चे आता 15 लाख म्हणजे शासनाला एकदा जाहीर केलं की ते राज्यभरात तो नियम लागू होतो, म्हणून आता 10चा 15 लाखाचा नियम त्याच्यामध्ये ताईचा फार मोठा हात आहे की वाढून देण्यामध्ये। ते वच्छलाबाई मानवते यांच्यावर गुन्हा त्यांना मदत करण्यासाठी शासनाला अहवाल दिलेला आहे। पोलिसांमध्ये आर्थिक त्याच्याबद्दलही शासनाला दिले आणि दोषी अधिकारी यांना सेवेतून निलंबित। त्यामध्ये 2 अधिकारी 3 अंमलदार यांच्यावर निलंबनाचे म्हणजे 5 आता निलंबित केलेले आहेत आपण। आणि अगोदर आपल्याला घोरबांड आपल्याला सस्पेंड झाला पाहिजे। आपण टोटल 12ची मागणी होती, 6 झालेले आहेत। पण जे काही जजची चौकशी आहे त्या चौकशीमध्ये हे कोणीच वाचणार नाही। ते ज्या सरदारजीने आपल्याला सिकलकऱ्याने मारहाण केली त्याच्यावरचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि परभणी येथील लोकनेते मैदानाला जे नाव द्यायचे ते नाव देण्याची कारवाई सुरू आहे। आणि ताईंनी मेघनाताईंनी आता पालकमंत्री आहेत, बाबाच्या घराच्या पुढे जे मोकळं मैदान आहे त्याच्यावर स्मारक पालकमंत्री निधीतून करण्याचं ताईंनी सांगितलेलं आहे। आणि ताईचे वडील आणि विजयबाबा वाकोडे हे मित्र होते, त्याच्यामुळे वैयक्तिकही त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे आशिष वाकोडेला यापुढे भविष्यामध्ये त्या भाऊ म्हणून सांभाळणार आहेत याचं पालकत्व पण स्वीकारलेलं आहे। ते बाबांना पुरस्कार देण्याबद्दल समाज कल्याणचा समाजभूषण हे काही फार अवघड नाही, ते पण ते करतीलच। आज पुन्हा राज्य शासन लेवलच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत त्या स्वतः करून मी माझ्या घरचे माझ्या भावाचं प्रकरण म्हणून ताईंनी जबाबदारी घेतली, त्याप्रमाणे दस साहेब पण जबाबदारी घेतील। आपल्याला सगळ्याला माझी आता आपल्या भाषणात नम्र विनंती आहे की आपल्याला कुठे ताणायचं कुठे सोडायचं कितपर्यंत। ताई पहिल्या दिवसापासून माझ्या जिल्ह्यातले लोक जाऊ देऊ नका म्हणून आपण सगळे ऐकलात। आपल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रामानंद साहेब आहेत, त्यांनी पण आपल्याला भेटून विनंती केली। आज आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ताई पालकमंत्री परभणी जिल्हा तर आपल्या घरच्या म्हणून आलेल्याच आहेत, पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा लॉंग मार्च थांबवण्यासाठी आलेले आहेत। मला आपल्याला सगळ्याला विनंती करायची की प्रश्न अनेक आहेत, पण प्रश्न एकत्रित बसल्याशिवाय सुटत नसतात। आणि ताई आणि ताईचे वडील बोर्डीकर साहेब 30 वर्ष आपल्या भागात आमदार होते, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन चालतात। तर आपण आज मेघनाताई बोर्डीकर आणि आदरणीय सुरेश अण्णा दस यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा लॉंग मार्च इथं स्थगित करावा। आणि तुम्ही म्हणल्यासारखं मी पण ते पण बोलणारच नेता मी पण ताई आमचं असं ठरलं की हे आणि आमचे नाशिकवाले अर्जुन पगारे आणि आमची सगळी मंडळी ते 1 महिन्यात जर मागण्या नाही मान्य झाल्या तर तुम्ही इथंच या सुरू करणार। पण मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे की ही आपल्यावर वेळ येऊ दे नाही, दस साहेब सुद्धा वेळ येऊ दे नाही, ते आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले आभार दस साहेबांचे।